हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. ऑफिसमध्ये तुम्ही जात आहेत आणि ऑफिसमध्ये जर तुम्हाला साडी वेअर करणं कंपल्सरी असेल आणि साडी वेअर करायला आवडत असेल तर अशा वेळेस ऑफिसमध्ये कुठल्या प्रकारच्या साड्या वेअर करून जायला पाहिजे, सोबतच ब्लाऊज कसे असावेत. आता सध्याच्या काळामध्ये अगदी खूप जास्त ट्रेंडमध्ये असणारे या काही 2 साड्यांचे पॅटर्न या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, जे ऑफिशियलसाठी किंवा कुठेही ज्यांना सिंपल सोबर आवडत आहे त्यांच्यासाठी हे 2 पॅटर्न खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. तर कुठल्या पॅटर्नच्या साड्या आपल्याला ऑफिशियलसाठी वापरायला पाहिजे तर संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. तर बघा, ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांना अगदी दिवसभर साडी वेअर करून राहिल्यानंतर कम्फर्ट वाटावं आणि त्यासाठीच अगदी ट्रेंडिंगमध्ये असलेली कॉटन सिल्क साडी खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. कॉटन सिल्क साडी हे लाईट वेटेड आहे, कमी वजनाची असल्यामुळे, हलकी असल्यामुळे ती अगदी दिवसभर कम्फर्टेबली आपण वेअर करून राहू शकतो. कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. कॉटन सिल्क साडी प्लेन असल्यामुळे हेवी यावरती कुठलंही वर्क नाही आणि तसेच ऑफिसमध्ये क्लासिक लुक मिळावं आणि ऑफिशियल लुक मिळावं त्यासाठी कॉटन सिल्क अगदी परफेक्ट आहे. आणि कॉटन सिल्कमध्ये तुम्ही कलर चूज करत असताना अगदी सिंपल कलर म्हणजे लाईट कलर चूज करा, भडक गर्द कलर चूज करू नका. तसेच यावरती ब्लाऊज शिवताना देखील ब्लाऊज देखील खूप महत्त्वाचं आहे आणि ब्लाऊज देखील आपल्याला शिवताना अशा पद्धतीचे ब्लाऊज डिझाईन शिवा की जेणेकरून तुम्हाला क्लासिक आणि ऑफिशियल लुक मिळेल. तर त्याचे ते देखील तुम्हाला मी समोर सांगणार आहे. दुसरा साडीचा पॅटर्न तो म्हणजे साऊथ कॉटन पॅटर्न. साऊथ कॉटन पॅटर्नची साडी प्रिंटेड साडी जी आहे ते देखील खूप सुंदर आहे. प्रिंटेड साडी देखील तुम्ही चूज करू शकता. यावरती बारीक असलेली प्रिंट हे खूप सुंदर आणि सोबर दिसते. याने देखील तुम्हाला ऑफिशियल लुक मिळतं. ज्यावेळेस याच्यावरची प्रिंट जी आहे ती देखील आपल्याला सिंपल घ्यायची आहेत आणि ही प्रिंट देखील खूप सिंपल आणि जे छोट्या छोट्या प्रिंट असतात अशा खूप मोठ्या अशा प्रिंट घेऊ नका. यावरती फ्लोरल प्रिंट किंवा इतर कुठल्याही प्रिंट तुम्ही प्रिंटेड साडी देखील वापरू शकता. यावरती ब्लाऊज शिवताना देखील आपल्याला ब्लाऊज हे खूप मोठ्या गळ्याचं डीप गळ्याचं शिवायचं नाही आहे. ऑफिसमध्ये जाण्यासाठी आपल्याला अगदी दिवसभर घालून राहण्यासाठी आपल्याला बोटनेक पॅटर्नचा ब्लाऊज शिवायचा आहे. बोटनेक आणि पॅक गळ्याचं ब्लाऊज तसंच कॉलरचं ब्लाऊज तुम्ही इथे शिवू शकता. मागील गळा हा देखील आपल्याला डीप ठेवायचा नाही आहे. कुठली जर डिझाईन टाकायची असेल तर डिझाईन अगदी सिंपलवाली तुम्ही टाकू शकता. मात्र यामध्ये खूप जास्त कडक आणि लक्षात येईल अशा डिझाईन टाकू नका. ब्लाऊजचा दोन्ही साईडचे कडे अगदी सिंपल असायला पाहिजे. आणि जे स्लीव्ज आहे, तुम्हाला जर स्लीवलेस आवडत असेल तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज वेअर करू शकता. अगदी खूप छान क्लासिक लुक मिळेल. तसेच